सध्या आपल्यासोबत जे आहेत माजी नगरसेवक भाजपाचे किरण भोईर आहेत, त्यांचं देखील तिकीट कापण्यात आलेलं आहे. सर, काय सांगाल? निष्ठावंत आपण मागच्या 15 ते 20 वर्षापासून या परिसरामध्ये काम करत आहात. आपण सत्तेच्या विरोधामध्ये देखील अनेक विरोधकांना धडे देखील शिकवलेले आहेत आणि आता भाजपाकडून तिकीट कापले. कसं आहे, मागच्या 15 वर्षात बहुतेक असं असेल का मी फक्त त्यावेळेला एकटाच असेल आणि कसं त्यांचंच कामच फक्त करत असेल. 2 आमदार आल्यामुळे त्यांना नक्कीच फायदा झाला असेल. त्यांना असं वाटत असेल का मी लोकसेवा माझी कुठेतरी कमी पडली असं वाटत असेल, त्यामुळे बहुतेक माझं तिकीट कापलं असेल असं मला वाटतं. ठीक आहे, मागच्या टर्ममध्ये जेव्हा आपल्या भारतीय जनता पार्टीचा मी एक होतो, बहुजनचे 115 होते, वेगवेगळे प्रस्ताव यायचे आणि त्या प्रस्तावाला मी विरोध बऱ्यापैकी केलेला आहे. बुलेट ट्रेन असो का कशाला पण असो, कधी कधी लिटरली आमची भांडणं जास्त व्हायची. उलट सुरू मी सगळ्यांना उत्तरं त्या पद्धतीने दिलेली आहे. मी खिंड लढवली, नाही लढवली असं नाही आहे. हे असं होणं माझ्याबद्दल थोडंसं दुःखद आहेच ना. का, कशामुळे आपलं तिकीट मला कापलं? हेच कळलं नाही आहे का मला तिकीट का कापलं गेलेलं आहे. मी पक्षश्रेष्ठींना ॲक्च्युली कधीपासून फोन करून त्यांना सांगायचं होतं मला नक्की काय कारण आहे. तुम्ही मला कारण तर सांगा, मी नक्की करायचं काय आहे. मी शांत राहायचं आहे का घरी बसायचं आहे, कुठे करायचं आहे तुम्ही सांगा मला. पण कोणाचंच काही स्टेटमेंट नाही. वाईट ह्याचं वाटतं का स्टेटमेंट नाही. मी त्यावेळेला त्यांना सांगत होतो फॉर्म भरायच्या अगोदर, अरे मी घरी बसायचं असेल आणि सेवा करायची असेल तर ते पण करेल. कसं आहे, नाही सांगितलं. काय भूमिका असेल? आपण उमेदवारी अर्ज भरलाय का? उमेदवारी अर्ज भरला आहे आणि मी निवडून येईल इतकंच सांगतो. काय आणि 100% निवडून येईल आणि मेजॉरिटीने निवडून येईल. बघू पुढे काय आहे ते. बघा कसं आहे, संवाद आणि लोकसेवा ठेवले मी तर मला वाटत नाही का काही निगेटिव्ह लागेल असं. 100% पॉझिटिव्ह आहे मी आणि 100% पॉझिटिव्हली मेजॉरिटीने हे माझं पॅनल येणार. मला कोण मदत करते लोकसेवेसाठी मी सगळ्यांना वेलकम करतो. ज्यांना माझ्या जोडीला यायचं या, काही प्रॉब्लेम नाही आहे. कसं असते, पक्ष बघितलं मी खूप वेळा बघितलं. खूप काही लोक आहेत पक्षांची, इथे तिथे जा, हे जा हे जा, पण मी फक्त सेवाच करत होतो. माझं जाणार काय. मी तर लोकांच्या सेवेसाठी झालेलो होतो. मी 2010ला देखील अपक्ष होतो, सेवाच केली तेव्हा. पण आता आपण ज्यावेळेस या ठिकाणी नगरसेवक होतात त्यावेळेस भाजपाचं या ठिकाणी काळी मात्र देखील अस्तित्व नव्हतं आणि त्या टायमाला आपण नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये अधिराज्य गाजवलेलं आहे आणि त्यानंतर आता कुठेतरी भाजपाची सत्ता आलेली आहे आणि आपलं तिकीट कापले. मी तिकीट कापल्यापेक्षा मला वाईट याचं वाटतं का तुम्ही संवाद का नाही साधला माझ्याशी. संवाद तर साधा, तुम्ही संवाद साधा ना, माझ्याशी बोला, मन मोकळेपणाने बोला. संवाद साधल्याने सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. पण संवाद साधण्याचा टाइम पण तुम्ही घालवला. एकाने देखील संवाद नाही साधला माझ्याशी. याबाबत आपण वरिष्ठांशी काय बोलणं केलं होतं का नाही? मी सर्वांशी बोलणं केलं. खासदारांना पण सांगितलं काय करायचं मला सांगा तरी. कोण काही सांगतच नाही. बरोबर, माझाच प्रभाग अशा पद्धतीने ठेवणं थोडंसं मला वाईट वाटलं. ह्या गोष्टी आहेत. काय भूमिका असेल यापुढची? मी अपक्ष निवडून येईल. मी एकटाच नाही, माझ्या जोडीला जे जे अपक्ष असतील ना ते निवडून येतील. पॅनलमध्ये 100% निवडून येतील. मी आव्हान पण करतो, मी सर्वांना रिक्वेस्ट पण करतो, जर खरंच तुमच्या मनात सेवाभाव असेल आणि लोकांच्याबद्दल चांगली सेवा देण्याचा असेल तर या जॉईन व्हा मला. मी ओपन मनाने तयार झालेलो आहे या गोष्टीसाठी. या तयार व्हा, आपण सक्सेस करूया. आणि चांगलं शासन पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि सच्चाई पण महत्त्वाची आहे. असं आहे. कसं लीड असेल? लीड खूपच चांगला असेल, कारण मी माझ्यासाठी लढत नाही आहे, माझ्या लोकांसाठी लढतो आहे. बघूया पुढे. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर हे होते वसई महापालिकेचे भाजपाचे माजी नगरसेवक किरण भोईर. यांना कुठेतरी पक्षश्रेष्ठीकडून तिकीट नाकारलं असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर देखील आहे. परंतु हे या महापालिका निवडणुकीमध्ये यांचं पॅनल उभा करणार आणि
निवडून देखील येणार आणि भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचा देखील विश्वास यावेळेस किरण भोईर यांनी व्यक्त केलेला आहे. आणि अन्य कोणते पक्ष जर यांच्या जोडीला येत असतील तर त्यांचं देखील स्वागत यावेळेस किरण भोईर यांनी केलेलं आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा.